सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज मी डिसाईड केलं होतं नांदगाव बीचवर जाऊन थंडाई बनवण्याचा आणि फ्रेंड्ससोबत होळी सेलिब्रेट करण्याचा. रस्त्यात आम्हाला खूप साऱ्या लोकांनी पोस्टासाठी अडवलं. त्यात या काकू सुद्धा होत्या. आमच्याकडे कॅश नसल्यामुळे त्या आम्हाला जीपे करायला सांगत होत्या. आजकाल तर पोस्ट वगैरे हे देणं सुद्धा डिजिटल होऊन गेलंय. त्यांनी आम्हाला त्यांचा स्कॅनर आणून दिला आणि आम्ही त्याच्यावर त्यांना त्यांचं पोस्ट पाठवलं. त्यानंतर आम्ही निघालो बीचजवळ. समुद्राचं पाणी खूप जवळ आलं होतं. आम्ही थोड्या वेळ तिकडे टाईमपास करून मग थंडाई बनवायला चालू केली. त्यासाठी मी घरूनच ड्रायफ्रुट्स आणले होते. काजू, बदाम, पिस्ता, इलायची, पंपकिन सीड्स, सौंफ. माझ्या फ्रेंडने इथे व्हिडिओ काढताना खूपच चांगला अँगल घेतला आहे. तर त्यासाठी तिला प्लीज माफ करा. बीचवर वातावरण सुद्धा खूपच प्लेझंट होतं. त्याच्यामुळे थंडाई बनवण्यासाठी पण खूप जास्त मजा येत होती. त्यानंतर फ्रेंड्स लोकांनी पाणी आणलं. मग त्या पाण्यामध्ये मी ते ड्रायफ्रूट सोक करायला ठेवले. हवा इतकी चालू होती ना, की मी हे अशा प्रकारचे थोडेसे पराक्रम करत होते. ते ते सुद्धा पाणी पडत होतं बाहेर. थोडा वेळ सोक झाल्यानंतर मी त्या सगळ्या ड्रायफ्रुट्सला खलबत्त्यावर घेतलं. साइड बाय साइड आमच्या दुसऱ्या फ्रेंड्सचा जे पुण्यामध्ये आहेत, त्यांच्यासोबत आमचा व्हिडिओ कॉल सुद्धा चालू होता. त्याच्यानंतर मग मी हे खलबत्त्यावर कुटायला चालू केलं. थोड्या वेळानंतर माझ्या फ्रेंडची सुद्धा इच्छा झाली. ती सुद्धा मला म्हणाली, की "मी कुटून देते आता." अशा प्रकारे आम्ही त्याचं चांगलं असं मिश्रण तयार केलं, जेवढे पण ड्रायफ्रुट्स ॲड केले होते. त्याच्यानंतर हे जे क्रश केलेले ड्रायफ्रुट्स होते, आम्ही दुसऱ्या पातेल्यामध्ये घ्यायला चालू केलं. त्याच्यामध्ये आम्ही टोटल 1 लिटर दूध टाकलं. दूधचे पॅकेटसुद्धा आम्ही त्या बीचवरूनच घेतले होते. सगळ्यात शेवटी मग मी त्याच्यामध्ये केसर टाकलं. केसर पण काय माहिती मला त्या दुकानवाल्याने काय कुठलं फेक केसर दिलं होतं. ते टाकल्यानंतर कलरसुद्धा त्याला आला नाही. त्यानंतर थोड्या वेळ हे असंच मिक्स करत राहिलं. आम्ही आईससुद्धा शोधण्याचा प्रयत्न केला बीचवर पण नाही भेटला. तर असंच विदाऊट आईस मग आम्ही बनवलं आणि एंडला मग हे आम्ही कस्टर्ड पावडर टाकलं. ही थंडाई आम्ही थोड्या अलग टाईपची बनवलेली होती. आमचा व्हर्जन ऑफ थंडाई. हे असंच मग मी जसं हलवाई लोकं मिक्स करतात ना, तसंच मिक्स करत राहिले. फक्त हवाचा प्रवाह जास्त असल्यामुळे मला ते बीचवर चांगलं मिक्स करायला येत नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही हे चीअर्स करून पिलं. आता कोणी पातेल्यामध्ये पिलं, तर कोणी वाटीमध्ये पिलं. मी 2 तांबे घेऊन गेली होती. तर आम्ही 2 फ्रेंड्सनी त्याच्यामध्ये पिलं. थंडाई पीत-पीत मग आम्ही बीचजवळ गेलो. कारण पाणीसुद्धा इतकं जवळ आलं होतं आणि वातावरणसुद्धा इतकं रम्य झालं होतं ना, की त्या वातावरणामध्ये थंडाई पिण्याची खूप अलगच मजा येत होती. तर अशा प्रकारे मी माझ्या फ्रेंड्ससोबत माझी होळी साजरी केली.